नमस्कार मित्रांनो, आज नवीन भागात आपले स्वागत आहे. आजचा भाग, दोन अनोळखी मुली जेव्हा एकाच घरात जावा म्हणून राहतात. जाऊबाई नाही, बहिणी. निकिता लग्न होऊन घरात आली. मोठी दीर, जाऊ, त्यांचे 2 मुले, सासू सासरे, त्यात तिचे हे दुसरे लग्न. दोघेही घटस्फोटीत होते. त्यामुळे बऱ्यापैकी लग्नाचे वय आता उलटून गेली. त्यामुळे अवघडलेले पण होते. जाणून घेईपर्यंत काही काळ गेला. हळूहळू रुळू लागली ती घरात. मोठी जाऊ नम्रता अगदी प्रेमळ होती. निकिताला सांभाळून घ्यायची. सर्व असले की खूप छान वागायची. लोक तर म्हणायचे, आत्ताच्या ह्या काळात दोघी जावा अगदी बहिणीसारख्या राहतात म्हणजे खरंच कौतुक आहे. ती वहिनी वहिनी करत जायची. वहिनी पण सर्व करायची. पण कुठेतरी काहीतरी कमी होते. वहिनी हातच राखून वागतात असे तिला जाणवायचं. तिला तिच्या दोघींमध्ये मैत्रिणीचे नाते हवे होते. नम्रता स्वभावाला खूप छान होती. पण निखिल सोबत कुठे जायचं म्हटलं की ती काहीतरी कारण काढून टाळाटाळ करायची. निकिता सोबत मुलांना पण पाठवायची नाही. निकिताच्या गरोदरपणात पण नम्रताने सर्व केले. मोठ्या बहिणीप्रमाणे पण एक कोरडेपणा होता त्यात आणि याच्या कोरडेपणाचं उत्तर निकिता किती दिवस शोधत होती. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. सर्व छान सुरू होते. त्यांचे एकत्र कुटुंब अगदी मस्त गुण्यागोविंदाने राहत होते. बाळाच्या बारशाला येऊ शकल्या नाहीत म्हणून आजी सासूबाई आज तिच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होत्या. बारशाला येणार होत्या पण एकदम कडक लॉकडाऊन झाले आणि राहून गेले. नंतर काही ना काही अडचणी येत राहिल्या. पण आज पहिला वाढदिवस मात्र घरातल्या घरात असला तरी जोरात होता. आजी आत येतेच राहणार म्हणून निकिताला खूप टेन्शन आले होते. वाढदिवस छान झाला. दोघी जावांमधले नाते बघून आजी खूप खुश झाली. परत रोजचं रुटीन सुरू झाले. आजीने नम्रताला सांगितले, बऱ्याच दिवसात माहेरी गेली नाहीस. आता मुलांना सुट्ट्या आहेत. तुमचे ते ऑनलाईन काय आहे ते पण बंद आहे. या जाऊन. वातावरण तसं बरं आहे. तोपर्यंत जाऊन ये. वहिनींचा चेहरा खुलून आला. तसे निकिताच्या पण मनात आले, खरंच वहिनी किती दिवस माहेरी गेल्या नव्हत्या म्हणून गप्प असायच्या का? कितीतरी विचार निकिताच्या मनात येत होते. नम्रता माहेरी गेली. निकिता थोडीशी आजींना घाबरून वागत होती. आजी पण मोठ्या हुशार होत्या. त्यांनी मुद्दामच नम्रताला माहेरी पाठवले. निकिताला हसत म्हणाल्या, माहेर जवळ असल्याचा हा फायदा आहे नम्रताला आणि तोटा पण, की सारखं राहायला मिळत नाही. बरं असू दे, ती आली की तू पण जाऊन ये हो आईकडे जरा. आईच्या हाताचं खाल्लं ना की सासरी येऊन सर्व करायची हिंमत येते. माहेर म्हणजे टॉनिक असतं बघ. आजी निकिताचे अगदी बारकाईने निरीक्षण करत होत्या. अनुभवाचे बोल सांगत होत्या. हळूहळू निकिताच्या मनात असलेली भीती कमी झाली. तसेही निखिलने तिला सांगितले होते की आजी एकदम कूल आहे. पण अनुभव येईपर्यंत जरा घाबरून होती. शेवटी पहिला अनुभव वाईट आल्यामुळे दुसऱ्या वेळेस घरात वावरताना तिला भीती वाटत होती. दुसरे लग्न दोघांचेही, त्यामुळे दोघे पण कडू अनुभवातून गेले होते. एकमेकांना सावरून संसार करत होते. आता नीलचा जन्म झाल्यापासून आई बाबा म्हणून नव्याने एकमेकांना उमज होते. घरात सुद्धा सर्व काही चांगलेच होते. सर्व एकमेकांचे मन जपत होते. दोघांच्या पूर्व आयुष्याबाबत काही आठवणी काढायच्या नाहीत असे सर्वांनी ठरवले होते. त्यामुळे काही प्रश्न नव्हता. आजीच्या तोंडात नम्रता नाव एवढे बसले होते की सारखा जप. पण निकिताला त्याचा अजिबात राग आला नाही. उलट ती शांतपणे ऐकत होती. आजीला तिचे कौतुक वाटले. कारण या आधीची निखिलची बायको म्हणजे बाई नुसती चिडायची, नम्रता लाडकी, मी नाही, नुसती भांडण. आजीच्या डोळ्यात कडू आठवणींनी पाणी आले. निकिताने अचूक हेरले. आजी काय झाले? सांगा बरं. आजी सर्व सांगू लागली. अगं नम्रता म्हणजे माझ्या बहिणीची नात. लहान असल्यापासून मला आमच्या नितीनसाठी मनात भरली होती. नावासारखी नम्र, शांत. शेवटी माझी नात सून करून आणली मी तिला. तिला बाप नाही, लहान असतानाच गेला. पण पोरगुणी, कष्ट करून शिकली. तिला ना बहीण ना भाऊ. निखिलला भाऊ मानले तिने. लग्न झाल्यावर आणि येणारी जाऊबाई मानेनी अशी म्हणायची, ही तुझी सासू. तिला तिच्या भावाची मुलगी आणायची होती सून म्हणून. पण नितीनला पण नम्रता आवडली. त्यामुळे तिचे काही चालले नाही. तुझा सासरा आणि माझ्या पुढे. मनातून तिने नम्रताला कधी आपले मानलेच नाही बघ.
आणि मग तुझ्या नवऱ्याचं लग्न करून ती बाई आली. मला नावसुद्धा घ्यायचं नाही बघ तिचं. नम्रता खूप खुश होती. बहिणीचे नाते करीन मी. खूप हौशीनं लग्न केले. तुझ्या या सासूने जरा जास्तच कौतुक केले ह्या बाईचे. दागिने पण जरा जास्तच केले. साड्या पण जरा जास्तच महाग घेतल्या. तुझा नवरा पटकन बोलून गेला तिला. वहिनीला आजीने पसंत केले ना, म्हणून आई आत्ता तुला पसंत करून तुझे कौतुक करते. तिच्या मनात पाप. तिने याचा खूप फायदा घेतला. तुझ्या सासू समोर एक वागायची, ती नसताना वेगळी वागायची. हिची 2 मुले पसारा करायची. सासू समोर दिखावा करून आवरायची. नमू बिचारी साधी. वहिनी वहिनी करून तिला पण गुंडाळून ठेवले. तिच्याकडून गोड बोलून मुलांना भरवायला घायची. फिरायला न्यायची. आता काकू एवढं प्रेमाने करते म्हणल्यावर नम्रता पण नाही म्हणायची नाही. आपल्याला काय मिळाले? काका काकूचे प्रेम आपल्या मुलांना भेटतं आहे ना, असा विचार ती करायची. तिच्या चुका सांभाळून घ्यायची. आणि नम्रता नसतानाही सासूचे कान भरायची. पण मी नेमकी तेव्हा वसंताकडे होते ना, नाहीतर बरोबर सरळ केली असती तिला. सगळे टोकाला गेल्यावर ह्या आनंदाने मला बोलवले. आल्यावर बघते तर काय हा तमाशा. त्या बाईचे मनाविरुद्ध लग्न झाले होते. त्यामुळे ती निखिलसोबत खूप भांडण करायची. तिला घटस्फोट हवा होता. पण तुझी ही सासू तिलाच गोंजारत होती लग्न टिकावं म्हणून. मी आल्यावर नम्रताने सर्व सांगितले. नम्रता विरुद्ध सासूचे कान भरून तिला वेगळं करायला बघत होते. पण ते होणार नाही समजले आणि सर्वांशी भांडण करायला लागली. बारीक बारीक गोष्टीचा तांडावा करायला लागली. या सगळ्यात निखिलपेक्षा भरडली गेली ती माझी नम्रता. तिच्या आणि निखिलबद्दल सगळीकडे काही ना काही घाणेरडे उडवले. तिने स्वतःच्या चारित्र्यावरचा संशय ती नाही सहन करू शकली. मुद्दामून मुलांना आमच्यासोबत पाठवते. मुले नक्की कोणाची असे खूप विचित्र बोलून दागिने घेऊन गेली. तेव्हा तुझ्या सासूचे डोळे उघडले. माझ्या पोरीला ह्या धक्क्यातून सावरायला वर्ष गेले. माझ्याशी बोलली ना आजी, एवढं तोंड पोळलंय की आता ताक काय पाणीसुद्धा पिताना फुंकर मारून प्यायला पाहिजे. आजी रडायला लागल्या. जाऊ दे, नको त्या आठवणी. पण आता तसे काही उरले नाही. आणि त्याला म्हणजेच तुझ्या सासूला तिची चूक समजली. आत्ता तुम्ही दोघी या घराचा आधार व्हा. नम्रताच्या मनाची जखम भरली की आपोआप नीट होईल सर्व. तुझ्याशी हे बोलता यावं म्हणून तिला पाठवले. तुला काहीच माहीत नाही असे दाखव. काही गोष्टीसाठी काळ हेच औषध असते. आपण काही घाई करायची नसते. नम्रता कर्तव्याला कधीच चुकवणार नाही पोरी. फक्त मन मोकळं व्हायला थोडा वेळ दे. नम्रता आली की निकिता काही दाखवत नव्हती. आजी मात्र खुश होत्या. दोन्ही नाचून अगदी छान सांभाळून घेत होत्या सर्व. नम्रता आजारी झाली. निकिताने लहान बहिणीप्रमाणे तिची काळजी घेतली. मुले घर सर्व छान सांभाळून घेतले. हळूहळू दोघांचे नाते खुलत होते. नम्रताला सुद्धा निकिता किती चांगली आहे हे माहिती होते. पण जुना अनुभव आठवला की ती मागे यायची. निकिताचा वाढदिवस आला. नम्रताने सर्व तयारी केली. तिला सरप्राईज दिले. निकिताला खूप आनंद झाला. गडबडीत गिफ्ट द्यायला मात्र विसरून गेली. सर्वांनी एकत्र येऊन छान सेलिब्रेट केले. गिफ्ट राहिलेलं बघ, असं उदास होऊन नम्रता म्हणाली. तेव्हा निकिता म्हणाली, आपण दोघी बहिणी म्हणून राहू. हेच गिफ्ट द्या मला. आजपासून मी तुम्हाला ताई म्हणेन आणि तुम्ही मला जाऊबाई नाही म्हणायचे. निकिता म्हणून हाक मारायची. हेच गिफ्ट द्या मला. नम्रताने कबूल केले. आपल्याला अशा सुना मिळाल्या म्हणून सासू सासरे खुश होते. आजीने दोघींवर हात वळवून बोटे मोडली आणि म्हणाल्या, अशाच राहा आयुष्यभर. कोणी किती प्रयत्न केले तरी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा, म्हणजे हे घर नेहमी एकसंध राहील. भांडलात तर बहिणी म्हणून भांडा. जावा जावा म्हणून कधीच कोणता कावा करू नका. गोडी गुलाबीने संसार करा. दोन्ही जोडप्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. कसा वाटला आजचा भाग कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.